Ladies and gentlemen, you are not ready for this. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू अवर न्यू व्लॉग. मी ऐश्वर्या कुलकर्णी, एक शेतकऱ्याची मुलगी कृषी कन्या. तर आज आपण आलो इकडे गव्हाला पाणी देण्यासाठी आणि सोबत बघू शकता कोण आहे आपला साथी, जो की स्वतःचंच पोट भरण्यात बिझी आहे. तो काहीतरी खातोय किडे वगैरे. तर आपण देतो इकडे पाणी गव्हाला आणि खूप स्लो येतं आहे पाणी. सारखं बघावं लागतं आहे कुठं फुटलं आहे कुठं नाही फुटलं आहे. तर गाईज तुम्ही बघू शकता पाणी चालू आहे, तिकडे दिसत नाही आहे, पण इथे कट फुटला आहे, म्हणजे दंड जो होता ना तो फुटला आहे पूर्ण. आणि काय प्रॉब्लेम आहे काय माहिती, सारखं आता तिसऱ्यांदा बसवले मी याला. यार बस ना गप इकडे. गाईज आता याला मी तिसऱ्यांदा इकडे बसवते, जे की हे अजून पण बसायचं नाव घेत नाही. मी आता इकडून काढणार आहे. येस, आता बसलेलं आहे गाईस. थोडंसं अजून थोडंसं बसवलं ना होईल. तर गाईस हा जो दंड आहे तो मी आता तिसऱ्यांदा बसवला आहे आणि आता हा चौथ्यांदा फुटला आहे. मला कळत नाही आहे तिकडून पाणी का कमी येतं, म्हणून मी मागे बघायला येते सारखं. तर कुठे ना कुठे फुटलं आहे, म्हणजे कुठे नाही तिथेच तीनदा फुटलं. पाणी तर देत आहे मी, पण परत एकदा मला जाणवलं की पाणी कुठेतरी कमी आलं, म्हणून मी चालली आहे बघायला. तर बघूया, तिकडे पण बंद आहे, इकडे पण बंद आहे, इकडे पण बंद आहे. ओह शिट भाई, यहाँ पे वाह बेटे, मतलब हमको 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 फंसा रहे ये लोग हमको बुद्धू बना रहे. म्हणजे एवढा वेळ मी चप्पल न काढता, पाय ओले न करता, चिखलात पाय न टाकता पाणी देत होते. आणि म्हणजे मला आवडलं एक नंबर. म्हणजे इकडून पण चिखल तिकडून पण चिखल आणि मधूनच पाणी फुटलं आहे. लावायचं कसं आता हे? चप्पल तर काढावं लागेल, पाय तर घाण करावं लागतील. पण म्हणजे मी एवढं जपून राहायचा प्रयत्न केले आणि मधूनच ह्याला शिट. तर गाईज इथे फुटलं होतं, इथे 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 ही वाली लाईन, आणि ती मी आता बंद केली आहे. आणि छान होता, थंड थंड पाणी होतं. वरून ऊन आहे, खालून थंड पाणी होतं. पाय पूर्ण चिखलाचे झालेत माझे आता. आणि बघू शकता माझे 3 साथीदार अजून आलेले आहेत मला हेल्प करण्यासाठी. सध्या लाईट गेली आहे आणि एकच वापा आपला देऊन झाला आहे. आणि आता जाऊयात आपण घरी आणि बघूयात दुसरी कामं. आणि एकच वापा भरून झाला, तेवढ्यात लाईट गेली आहे. तर गाईज आता आपण आलो आहे इकडे, समज जिथे कालपासून ट्रॅक्टर मारत होता ना, आपण तिकडे आलो आहे. आणि हा इकडे बसला, आत्ताच ट्रॅक्टर थांबवला आहे आणि बसला. आता मी चालवणार आहे ट्रॅक्टर. तर चल समज, मला थोडंसं शिकव. हां ओय कानात बोळे, थोडंसं मला शिकव. चालो, मला थोडंसं रिमाइंडर कर, थोडं सगळं विसरल्यासारखं झालं आहे गाईज. मला येतो ट्रॅक्टर, पण आता थोडंसं उशीर झाला, खूप दिवस झाले मी चालवून, त्यामुळे थोडं विसरल्यासारखं झालं आहे. तर थोडंसं मला शिकव. हां पहिला चालू करू, 1 मिनटं. कर की चालू. हां आता ब्रेकलाच दाबून ना. खाली घाल पहिला. हां हे खाली. ओ भाई. तर गाईज आता मनू चालवले ट्रॅक्टर. तर गाईज आता मनू चालवत आहे ट्रॅक्टर. हे बघा, जाऊ दे सावकाश. तर गाईज हिला परफेक्ट तर येत नाही, कारण की अजून कच्चे शिकत आहे. बघू शकता कसा मारत आहे, वाकडं तिकडं. काहीच कसं मारत आहे बघा, वाकडं तिकडं. परफेक्ट तर येत नाही, कारण की मागचं जे कुळवा आहे ना ते तिला ऑपरेट करता येत नाही. त्यामुळे ट्रॅक्टर बंद पडू शकतं, कारण की एकदम खोल गेल्यावर लोड आल्यावर लोड पडू शकतो, ट्रॅक्टर बंद पडतो. त्यामुळे हे बघा कसा मारत आहे. तर गाईज किती मस्ती आहे याच्या अंगात, किती म्हणजे किती मस्ती आहे. तिथल्या तिथे गोल 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 फिरवायला आहे. म्हणजे असं किती अंगात किडे असतील ना ह्याच्यावरूनच कळून येतं आहे. गप्प बसायचंच नाही गाईज, म्हणजे ह्याच्या अंगात किती किडे आहेत ना हे ह्याच्यावरूनच कळतं आहे. थोडा वेळ ट्रॅक्टर देऊ द्यायला, सगळे नखरे ते पुढचे 2 चाकं काय उचलायचं असतं, गोल गोल काय फिरवायचं असतं,
ट्रॅक्टरनी ड्रिफ्ट मारतात गाईज, काय सांगू मी तुम्हाला. मी चालले आता घरी, कारण मला प्रॉपर ट्रॅक्टर मारता तर येत नाही, पण असं मध्ये आधी मारू वाटतं एखादं चक्कर वगैरे, कारण प्रॅक्टिस पण राहावी लागते. ते पण आज मी समर्थला विचारून मारले पूर्ण, कारण थोडंसं रिमाइंड झालं ना डोक्यात तर मग लक्षात येतं. आणि मला आवड आहे तशी, पण इथे नको वाटतं, कारण रान खूप घाण झालं आहे वगैरे. रान स्वच्छ असेल ना तर नक्कीच मारता येतं मस्त ट्रॅक्टर. रान घाण असली की नको वाटतं. तर आता मी चालली आहे घरी. आता आम्ही आलो आहे आमच्या दुसऱ्या शेतात, जे की तिकडल्या शेतापासून थोडंसं लांब आहे, 1 किलोमीटर जवळजवळ. आणि इकडे पूर्ण आमची ज्वारी आहे. तर बघू शकता तुम्ही, ही पूर्ण जी ज्वारी आहे ना ती सगळी आपलीच आहे. आणि मध्ये तुरी होत्या, या तुरी सगळ्या काढल्या आहेत आणि इकडे सगळं ज्वारी पेरली आहे. बाकी ज्वारी बघू शकता तुम्ही पूर्ण आडवी पडली आहे, म्हणजे थोडी उभी आहे थोडी आडवी पडली आहे. खूप नुकसान झालं आता हे. तर पप्पा बघायला तिकडे ज्वारी कशी आहे कशी नाही ते. सगळी ज्वारी आडवी पडली आहे कालच्या वाऱ्याने. ज्वारी बघून झाली आहे आणि आम्ही आता आलो आहे इकडे गहू बघायला. आणि काका इकडे पाणी पण द्यायलेत. आणि गहू थोडंसं बारीक आहे पण छान आलं, हिरवं हिरवं आलं आहे मस्त. आणि मी हे कणीस घेऊन फिरते आहे सगळीकडे. हे जरा असं कानी कवळी टाईपचं आहे. इकडे आलो आम्ही आणि इकडे पण लाईट गेलेली आहे. ओ भाई साहब, इकडून पावसाळ्यात पाणी गेले गाईज आणि खड्डा पडलाय सगळा. तर गाईज इकडे आपली विहीर आहे. आणि 1 मिनटं, ओय माझ्या पायात काटा घुसलाय. हा आहे पाणी. पप्पा काटा निघाला. हां, तर गाईज पाणी असं आहे, बघू शकता तुम्ही किती घाण झाले. आणि वरती आहे हो, तसं काय खाली नाही आहे ना पाणी, खोल नाही आहे गाईज पाणी. इकडच्या गव्हाला पाणी पूर्ण देऊन झालं आहे आणि तिकडचं चालू होतं वरती. आम्ही आलो होतो इकडे आणि ढाळा मिळाला आम्हाला इकडे. आणि आता आम्ही चाललो आहे आणि आमची गाडी तिकडे आहे. तर गाईज आजच्या ब्लॉगमध्ये आपण इथेच थांबूयात आणि भेटूयात उद्याच्या ब्लॉगमध्ये. टाटा बाय बाय.